नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आलीये। एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या प्रकरणात तब्बल 6 आरोपींना पोलिसांनी अटक केलीये। नाशिकमधील एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केलेत। गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर लैंगिक तसेच मानसिक छळ होत असल्याची तक्रार समोर आलीये। या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 9 वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून 6 जणांना अटक करण्यात आलीये। आरोपींमध्ये कंपनीतील वरिष्ठ पदावरील कर्मचारी असल्याची माहिती समोर येतेय। या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना केली आहे। दरम्यान या प्रकरणाचा संबंध आधी गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाशी जोडला जात असल्याचीही चर्चा आहे। पोलिसांनी महिलांना आवाहन केले आहे की कोणत्याही प्रकारच्या छळाबाबत भीती न बाळगता पुढे या। तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असा विश्वासही प्रशासनाने दिला आहे। नाशिकसारख्या शहरात घडलेली ही घटना मोठा प्रश्न निर्माण करते। कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता कितपत आहे? या प्रकरणात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी 9 गुन्हे दाखल। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खाजगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास त्यांनी CP WhatsApp क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधू शकतात। तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद।